व्यासपीठावर उपस्थित प्रमुख वैद्य जमलेले माझ्या मित्र, माझे नाव शौर्य पाटील. मी तपाचीचा विद्यार्थी. माझ्या भाषणाचा विषय आहे ते म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज. परकीय सत्तांच्या विरोधात उभा राहून लढा देणारा स्वराज्याचा दीप पेटवणारा हा राजा केवळ तलवारीचा नव्हता तर विचारांचा देखील योद्धा होता. शिवाजी महाराजांचे बालपण आई जिजामातांचे संस्कार घडले. रामायण, महाभारत, संतांची शिकवण आणि न्यायाची भावना त्यांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याचा संकल्प रूढ झाला. आपले राज्य आपणच चालवायची ही कल्पना त्या काळी क्रांतिकारी होती. मोगल व आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांच्या विरुद्ध उभा राहण्यास सोपे नव्हते, पण शिवरायांनी अशक्याला शक्य करून दाखवले. त्यांनी गनिमी काव्याच्या वापराने कमी सैन्य असूनही मोठमोठ्या लढाया जिंकल्या. तोरणा, राजगड, सिंहगड यासारखे किल्ले त्यांनी स्वराज्यात सामील करून मजबूत प्रशासनाची पायाभरणी केली. शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले. धार्मिक सहिष्णुता, महिलांचा सन्मान व शेतकऱ्यांचे संरक्षण ही त्यांची ओळख होती. धन्यवाद.